हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टायलिश डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 73 आहे। काल आपण 72 डेजमध्ये आपण हे मिरर वर्क बघितलं होतं। मिरर कसं पॅक करायचं आणि साइडनी किती सुंदर अशी बॉर्डर बघितली होती आपण काल आपण एवढं शिकलो होतो। आज आपण त्याच्या बाजूने डेकोरेट कसं करायचं हे बघूयात आणि अजून एक मी मिरर फिक्स करून कसं डेकोरेट करायचं अशा आपण दोन पद्धती बघूयात, 2 किंवा 3। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात पहिले। आता मी इथे अजून एक मिरर घेतलेला आहे बघा, आणि अजून एक मी वेगळ्या कलरचा डोली थ्रेड पण घेतलेला आहे। इथे मी हे मोती घेतलेले आहेत, अजून हे बघा हे असे ड्रॉप शेपचे स्टोन पण इथे घेतलेले आहेत। तुम्ही काहीही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने पण डेकोरेट करू शकतात। असं काही नाही की मी जे सांगितलं तेच तुम्ही केलं पाहिजे। तुमचं म्हणजे माइंड जसं चालेल, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतात। चला तर त्याआधी ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे। आणि मटेरियल सुद्धा आपल्याकडे रिजनेबल प्राइसमध्ये अवेलेबल आहे। ते सुद्धा कुणाला लागत असेल तर टोटल मटेरियल आपल्याकडे आहे, ते सुद्धा लागत असेल तर स्क्रीनवर दिसत असेल नंबरवर पटकन कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे। आपल्याकडे फॅब्रिक पेंटिंगचे ट्रेसिंग पेपर पण अवेलेबल आहे, ते जरी कुणाला लागत असेल तर त्याच्यासाठी पण मेसेज करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपण हे कंप्लीट करून घेऊयात आणि मग दुसरं करूयात। हे बघा, सगळ्यात पहिले मी निडलमध्ये डोली थ्रेड घेतलेला आहे, तो सिंगल घेतलेला आहे। आता मी यातून हे बघा बरोबर जिथे आपली लाईन आहे तिथूनच मी निडल खालून वर काढून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने आपण आता याच्या बाजूला साइडनी पूर्ण मोती लावूयात। पहिले मोती लावून तुम्ही गोल्डन कलरचे बीड्स पण लावू शकतात, म्हणजे पहिले मोतींची लाईन मग गोल्डन कलरचे बीड्स आणि त्याच्यानंतर असे हे स्टोन पण आपण इथे असे लावू शकतो। जसं कॉम्बिनेशन होईल असं राऊंड मध्ये जसं आवडेल तसं, तर आपण ते पण ठेवून बघूयात नंतर। पहिले आपण आता एक एक मोती फिक्स करून घेऊयात। हे बघा, आता निडलमध्ये मी मोती घेते आहे अशा पद्धतीने। आता मोती घेतल्यावर हे बरोबर मी आपण इथे चेन स्टिचला कसं करतो तसं पण करू शकतो। हे बघा अशा पद्धतीने लेझी डेझी स्टिच त्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने। परत निडल तसंच करायचं आहे। हे बघा निडलमध्ये थ्रेडमध्ये मोती घेतला, मोती घेतल्यावर खालून याला साइडनी याच्यामध्ये अटकून जे आपण वर्क केलं आहे त्याच्यातून असं आपल्या साखळी टाका जसं करतो आपण चेन तशी करून फॅब्रिकमधनं निडल काढून घ्यायची। हे बघा तुम्हाला दिसत असेल आता अशा पद्धतीने हा जो थ्रेड आहे तो निडलच्या खालून घ्यायचा, जेणेकरून गोल राऊंड रेडी झालं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने हे बघा, आणि थ्रेड हा ओढून घ्यायचा जेणेकरून हे इथे पॅक होऊन जातं। किती सुंदर दिसतंय बघा। आता थ्रेड बाहेर आला की परत एकदा आपला एक मोती ऍड करायचा। परत सेम पद्धत आपल्या ह्या राऊंडचा जो थ्रेड आहे त्याच्यातून आपल्या फॅब्रिकमधनं हे अटकून काढून घ्यायची निडल, आणि जो थ्रेड आहे तो निडलच्या बॅक साइडनी टाकून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर, आणि अशी एक असं गोल गोल लाईन, म्हणजे जशी चेन स्टिच असते तशीच, पण हा मोती आल्यामुळे असं गोल गोल आपल्या थ्रेडची डिझाईन तयार होत आहे आणि मध्ये मध्ये हे मोती येत आहे। खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते। अशा सुद्धा बुट्ट्या तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्सला वगैरे केल्या ना तर इतक्या सुंदर दिसतात त्या, आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आणि युनिक डिझाईन दिसते बघा। तुम्ही करून बघा वाटलं असतं। आणि निडलच्या बॅक साइडनी थ्रेड काढून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने। काल जसं आपण हे बाजूचं साखळी टाकासारखं केलं, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे, काहीच वेगळं नाही। हे बघा परत मी मोती ऍड केला थ्रेडमध्ये, सेम पद्धतीने परत
फॅब्रिकमधनं निडल काढून घेतली, हे बघा अशा पद्धतीने, आणि निडलच्या खालून थ्रेड अटकून घेतला। हे बघा, जर का तुम्ही डायरेक्ट मोती अटकवून खाली पंच केली असती निडल तर ते नॉर्मल दिसलं असतं, म्हणजे फक्त याच्या बाजूने राऊंड फक्त मोती लावले असं होतं। पण हे जेव्हा आपण गोल करून निडलच्या खाली थ्रेड अटकवून, म्हणजे एक प्रकारे साखळी टाका करूनच आपण मोती अटकवत आहे। तर तुम्ही बघा दोन्ही पल्सच्या मध्ये गॅप येत आहे आणि थ्रेड दिसत आहे, त्याच्यामुळे ही डिझाइन बघा किती सुंदर दिसत आहे। अशीच नवनवीन टेक्निक आपण शिकवत असतो, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघायचा आहे, जेणेकरून हे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या बरोबर समजल्या पाहिजे। नाहीतर स्किप करत किंवा तुम्ही थांबत असं पुढे ढकलत जर का व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात येणार नाही। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, त्यांना हे समजत नसेल तर त्यांनी बेसिकचे व्हिडिओ हे नक्की बघा, कारण की ॲडव्हान्स शिकायचं म्हटलं तर बेसिक येणं हे खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचं समजणारच नाही। चेन स्टिच कशाला म्हणतात, फ्रेंच नॉट कशाला म्हणतात, लेझी डेझी स्टिच कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला बेसिक शिकणं खूप गरजेचं आहे। हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर दिसत आहे हे, आणि एकदम अट्रॅक्टिव्ह वाटत आहे बघा। जेणेकरून समजा आता येल्लो कलरचा ब्लाऊज असेल तुमचं आणि त्याचे स्लीव्स पण येल्लो कलरचीच असणार आहे, आणि त्यावर तुम्ही जर का रेड कलरचे असे मिरर वर्क आणि पल्स लावून, म्हणजे रेड कलरचा जर का थ्रेड घेतला तर त्याच्यावर बघा बरं कॉम्बिनेशन किती सुंदर आणि असं उठून दिसणार आहे, तर आणि अट्रॅक्टिव्ह पण किती वाटणार आहे। तर तसंच कॉम्बिनेशन करत तुम्ही वर्क करायचं आहे। हे बघा, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील आणि व्हिडिओ आवडला असेल, थोडा तरी हेल्पफुल वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एका लाईकनी खूप प्रोत्साहन भेटते आणि तुमच्यासमोर मी नवनवीन डिझाईन घेऊन येत असते। त्याच्यामुळे व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक करायला कधीच विसरू नका, जेणेकरून तुमच्या लाईकने खूप फरक पडतो। आणि व्हिडिओ जर का आवडला तर लाईक तर नक्की कराच, पण चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आणि ज्या कोणत्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील, ज्या की घरात बसून काही कारणास्तव बाहेर जाऊन शिकू शकत नाही, त्यांच्यासाठी आपण ही फ्री क्लासेस स्टार्ट केलेले आहेत, तर त्यांना सुद्धा आपली लिंक पाठवा, जेणेकरून त्यांना पण क्लासेसचा फायदा होईल आणि त्या आपण घरात बसून काहीतरी शिकू शकतील। यासाठी त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि ज्यांना कुणाला ड्रेसिंग पेपर घ्यायचे असतील किंवा पॅचेस घ्यायचे असतील किंवा आपले फॅब्रिक पेंटिंगचे ड्रेसिंग पेपर घ्यायचे असतील तर त्यांनी पटकन स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर जाऊन मेसेज करायचा आहे, कारण आपले ड्रेसिंग पेपर हे तुम्ही कमेंट बघितल्याच असतील की किती सुंदर आणि एकदम मापशीर आणि फिनिशिंग सहित आणि युनिक डिझाईन आहेत, आणि ते पण रिझनेबल प्राईसमध्ये। त्यामुळे आपल्या ऑर्डर ह्या भरपूर झालेल्या आहेत आणि सध्या सुद्धा ऑर्डर कंटिन्यू चालू आहेत। तर त्यामुळे ज्यांना पाहिजे असतील त्यांनी पटकन संधीचा लाभ घेऊन ऑर्डर बुक करायची आहे। आणि कारण की एकदा ड्रेसिंग पेपर घेतले तर तुम्हाला त्यावर भरपूर वेळा ड्रेस करता येते, त्यामुळे हे बघा किती सुंदर दिसत आहे बघा। आणि हा डार्क थ्रेड असल्यामुळे मोती बघा तुम्ही किती उठून दिसतात, एकदम छान, खूप सुंदर। तुम्हाला पण कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये कळवा, किंवा काही डाऊट असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता। मला तर मिरर वर्क खूप आवडतं, कारण की आपण त्यात जसं पाहिजे तसं आपण त्याला डेकोरेट करू शकतो।
हे बघा, आणि तुम्ही बघत असाल डिझाईन बघा किती सुंदर आलेली आहे, त्याला वेगळाच एक असा आकार आलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं कंप्लीट झालं आहे। आता नीडल काय करायचं, साईडला थोडं घेऊन पहिला जो आपला पल्स होता त्यातून नीडल खाली पंच करून घ्यायची आणि गाठ देऊन पॅक करून घ्यायचं। हे बघा किती सुंदर असं तुम्हाला दिसत असेल, किती सुंदर असं हे आपलं मिरर वर्क रेडी झालेलं आहे। आणि डिझाईन पण बघा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। आणि विशेष म्हणजे डार्क कलरचा थ्रेड आणि लाईट कलरचे पल्स आहेत, म्हणजे आपले व्हाईट कलरचे, ऑफ व्हाईट, तर त्याच्यामुळे ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तर त्याचप्रमाणे आता आपण हा दुसरा जो मिरर आहे तो आपण इथे पूर्ण फिक्स करून घेणार आहोत। आता हे मी तुम्हाला काल फिक्स कसं करायचं ते दाखवलं होतं। हे बघा, जर का आपल्याला समजा ही बुट्टी आहे, एक प्रकारची ही बुट्टी म्हणता येईल याला, तर ही बुट्टी अजून मोठी पाहिजे असेल किंवा हे डिझाईनचं जे आपण मिरर केला आहे तो अजून मोठा पाहिजे असेल बाजूचं डेकोरेट, तर आपण असे स्टोन सुद्धा बघा याच्यात कॉम्बिनेशन नुसार आपण असे स्टोन सुद्धा याच्या बाजूला असे लावू शकतो। आता मी इथे तुम्हाला फक्त लावून दाखवणार आहे, गॅप सोडून बघा अशा प्रकारे एकसारखे असे आपण हे स्टोन इथे लावू शकतो, जसे पाहिजे आपल्याला तसे शेपनुसार। तुम्ही असे असं नाही की हेच शेप घेतला पाहिजे किंवा काय, वेगवेगळ्या याच्यानुसार आपण इथे असं लावू शकतो। हे बघा, आणि याच्यात कलर पण भरपूर अवेलेबल असतात आपल्याकडे सुद्धा, याचे हे कुंदन आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल आहेत। यात पण भरपूर शेप येतात, तर कलर पण भरपूर अवेलेबल असतात। हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं दिसतं बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण लावू शकता। जसं तुम्हाला आयडिया असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। असं काही नाही की जसं सांगितले आहे तसेच केले पाहिजे। हे बघा तुम्हाला दिसत असेल आता, हे बघा किती सुंदर दिसतं, हे बघा खूप छान दिसतं। तर तसंच प्रकारे आपण हे वेगवेगळ्या प्रकारे असं डेकोरेट करायचं। आता आपण हे सेकंड बघूयात। हे बघा, काल केल्याप्रमाणे ज्यांनी बघितलं नसेल किंवा ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा दाखवून देते की आपला मिरर कसा फिक्स करायचा। तर आता मी इथे बघा हा ब्राऊन कलरचा डोली थ्रेड घेतलेला आहे आणि आता इथे मी सिंगल पदर करून आपल्या नीडलमध्ये टाकून घेतलेला आहे। आता काल सारख्याच प्रमाणे बघा इथून बरोबर साइडने मी नीडल काढून घेतली आणि परत वरती स्ट्रेट लाईन करून वरती पंच करून घेतली आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल। परत ह्या त्याच्या बरोबर बाजूला नीडल खालून काढून घेतली। हे बघा, त्याला बोटाने थोडंसं पकडून ठेवायचं एकदा पॅक होईपर्यंत आणि परत इथे नीडल पंच केली बघा। सेम पद्धतीने परत या साइडने सुद्धा आणि सेम असाच इथे पण चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आता वरतून केलं आहे तसंच सेम खालून पण करायचं आहे। आता ह्या मिरर सिक्वेन्स मध्ये या मिरर मध्ये समजा हे प्लास्टिक मिरर आहे, याच्यात ग्लासचे मिरर सुद्धा भेटतात। तर आता ह्या मिरर मध्ये बघा शेप सुद्धा अवेलेबल असतात
आणि ग्लास मिररमध्ये सुद्धा शेप पण अवेलेबल असतात. आता हे दोन्हीकडनं झालं. आता हे जो मधला मधला गॅप उरला आहे तर तिथून पण तसंच करायचं आहे बघा, सेम क्रॉस. हे बघा अशा पद्धतीने. आता इथून पण तसंच. आता उरल्या ह्या दोन बाजू, त्या आपण तशाच सेम कंप्लीट करून घ्यायच्या. हे बघा काल केल्याप्रमाणे आता सर्व बाजू झालेल्या आहेत आपल्या. आता कुठूनही एका ठिकाणाहून आपली खालून निडलवर काढून घ्यायची आणि सेम जे आपले सगळे पदर आहेत त्याच्यातून निडल बाहेर काढायची अशा पद्धतीने आणि त्याला असं त्या जो हुक तयार होतो त्यातून हे असं काढून घ्यायचं, जेणेकरून असा आपला साखळी टाका रेडी झाला पाहिजे. साईडनी सगळीकडनं साखळी टाका आला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. दिसत असेल तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे. हे बघा अशा पद्धतीने मी आता पूर्ण राऊंड रेडी करते. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर ही खूप सुंदर अशा प्रकारे रेडी झाली आहे. आता हा जो उरलेला दोरा आहे ना तर त्याचं काय करायचं आहे बघा. आता आपण बेसिकमध्ये फ्रेंच नॉट शिकलो होतो. बेसिकमध्ये फ्रेंच नॉट शिकलो होतो त्याच पद्धतीने आपण ॲडव्हान्समध्ये पण फ्रेंच नॉटचं बरंच काही पाहिलं होतं. तर आता ज्यांना भरपूर जणांना माहिती असेल तर आता आपण इथे फ्रेंच नॉट करणार आहोत एकदम सुंदर अशा प्रकारे. बघा आता फ्रेंच नॉट फक्त सिंगल एक राऊंड घेऊन करायची आहे. आता मी इथे पहिले छोटी फ्रेंच नॉट टाकणार आहे. हे बघा थोडंसं असं इकडे. हे बघा आणि परत थ्रेड इथून मधून काढून आता ही छोटी फ्रेंच नॉट झाली. आता थोडीशी मोठी काढायची आहे त्याच्याच बाजूला, पण थोडी लॉंग काढायची आहे. हे बघा आता परत तशीच निडल एकदम तिथून पंच करायची आहे, खालून काढून घ्यायची वरती परत आणि इथे डबल करून त्याच्या बाजूला जसं पहिलं माप घेतलं होतं तिथे तसं सेम निडल पंच करायची आहे. म्हणजे एक छोटी लॉंग स्टिच, मधली लॉंग स्टिच आणि दोन्हीकडच्या शॉर्ट्स फ्रेंच नॉट अशा प्रकारे सगळं गॅप गॅपनी करायचं आहे. आता आपल्याला थोडा थोडा गॅप सोडत. हे बघा हे बघा अशा पद्धतीने फ्रेंच नॉट करायची आहे. थोडा थोडा गॅप ठेवून करायचा आहे. आणि आता माझा थ्रेड थोडासा जाड होतोय म्हणून हे पटकन निडल पंच होत नाही आहे. हे बघा आता थोडंसं याच्यापेक्षा मोठं घ्यायची, म्हणजे थोडं लॉंग करून फ्रेंच नॉट टाकायची आहे. आपण ही शॉर्ट्स टाकतोय दोन्ही साईडनी. आता परत सेम तसंच खूप सुंदर अशी दिसते बघा ही पण.
एवढं लक्षात ठेवायचं की दोन्ही साईडच्या ज्या फ्रेंच नॉट आहेत त्या शॉर्ट्स आहेत त्याचं सेम हाईट आली पाहिजे. म्हणजे आता ह्या दोन साईडच्या आहेत त्या सेम आल्या पाहिजे, थोड्याही लहान मोठ्या नको, नाहीतर मग फिनिशिंग दिसत नाही. हे बघा, थोडा गॅप सोडून मी आता फ्रेंच नॉट टाकली शॉर्ट्स. हे बघा, सेम पद्धतीने त्याच्या एकदम बाजूला खेटूनच लॉंग फ्रेंच नॉट. थोडंसं यामधनं घेते. हे बघा, याच्यापेक्षा थोडीशी मोठी टाकली आहे. आता शॉर्ट टाकायचे एकदम बाजूला. हे बघा, किती सुंदर असं दिसतं आहे. आता परत इथे सेम थोडीशी स्पेस सोडून सेम तसंच. किंवा आपण एकसारख्या अशा एका लाईनीत सुद्धा अशाच, समजा आता ही साईज घेतली, ह्या साईजच्या पूर्णकडे फ्रेंच नॉट टाकू शकतो लॉंग. असं नाही की एक छोटी एक मोठी अशीच टाकली पाहिजे, तशा पण खूप छान दिसतं ते. हे बघा, सेम त्याच्या बाजूला काढून घ्यायचं. काय झालं आहे, माझ्या इथे ना खाली थोडा थ्रेड हे खूप जाड झाला आहे, त्याच्यामुळे नीडल पंच व्हायला किंवा खालून वर काढायला थोडासा त्रास होत आहे. पण तुमचं तसं नाही होणार. माझं कसं, हे थ्रेड मी डबल म्हणजे सिंगलच पदर घेतला आहे, पण तो डबल झाल्यामुळे थोडंसं अटकू लागला आहे. सेम आता याच्यातून बाजूला शॉर्ट्स बघा, असं बरोबर प्रॉपर गॅप सोडून किती, हे बघा किती सुंदर असे आपले हे रेडी झालं आहे. बघा, तुम्हाला पण दिसत असेल फ्रेंच नॉट किती सुंदर अशी दिसत आहे. आता इथे बघा, माझं थोडंसं इथं गॅप म्हणजे हा जवळ आला आहे ना, इथं थोडंसं गॅप जास्त दिसत आहे. पण तुम्ही एखाद्या वेळेस काय करा, म्हणजे मार्किंग करून घ्या, आपल्या मेजरमेंटच्या टेपने मार्किंग करून घ्या किंवा स्केलने, म्हणजे गॅप थोडा कमी जास्त होणार नाही. माझा गॅप बाकी बरोबर आला आहे. इथं थोडंसं स्पेस जास्त दिसतोय आणि इथे कमी दिसत आहे. बाकी फिनिशिंग वगैरे छान आली आहे आणि त्याच्यामुळे ते छानही दिसत आहे. तर थोडंसं आपण मार्किंग न केल्यामुळे हे थोडं मागे पुढे झालेलं आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण फायनली ब्लाऊजवर स्लीव्जवर वगैरे करू तेव्हा मार्किंग करूनच करूयात. तुम्ही पण तसंच करा. चला तर मग आजचं आपलं हे मिरर फिक्सिंग आणि त्याच्या आउटिंगचं जे साईडचं जे आहे डेकोरेशन, ते डेकोरेट केलेला पार्ट, तर तो कसा वाटला तुम्हाला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही याच्यात अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही ते पण मला नक्की विचारू शकता. आणि ट्रेसिंग पेपर ज्यांना घ्यायचा असेल किंवा मटेरियल ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी
व स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर मेसेज करायचा आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.